इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। 22 एप्रिल रोजी कारगिल पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 26 पर्यटकांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली। तसेच सदर भागात केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले असून सदर भ्याड हल्ल्यास जबाबदार असणाऱ्या आसिफ फौजी, सुलेमान शाह, अबू तल्हा या 3 अतिरेक्यांचे स्केच देखील इंटेलिजन्स ब्युरोच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आले। तसेच सदर भ्याड हल्ल्यामागे पाकिस्तानचा देखील हात असल्याची पुष्टी करण्यात आली। त्याच अनुषंगाने 22 एप्रिल रोजी काश्मीर पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 26 पर्यटकांची गोळ्या घालून निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण देशातच नव्हे तर जगभरात सदर भ्याड हल्ल्याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून त्याच अनुषंगाने अंबरनाथमध्ये देखील शिवसेनेच्या माध्यमातून ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांच्या प्रमुख नेतृत्वात अंबरनाथ पूर्वेकडील शिव छत्रपती महाराज चौकात सदर भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ युवा सेना, शिवसेना तसेच महिला आघाडीच्या माध्यमातून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। तसेच सदर प्रसंगी पाकिस्तान मुर्दाबाद तसेच भ्याड हल्ल्याचा निषेध अशा इतर अनेक घोषणा संतप्त आंदोलकांकडून देण्यात आल्या। ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आयोजित सदर तीव्र निषेध आंदोलनाला युवा सेनेचे पश्चिम शहर अधिकारी राहुल सोमेश्वर तसेच युवा सेनेचे महेश वाल्मिकी, ख्वाजा युनुस चौधरी, महिला आघाडी शहर संघटक मालती पवार, उपशहर संघटक अनिता लोटे, सुषमा रसाळ, सुवर्णा साळुंके, ऐश्वर्या मोटे असे व इतर अनेक शिवसेना, युवा सेना तसेच महिला आघाडीचे असंख्य पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी सदर भ्याड हल्ल्याचा शिवसेना, युवा सेना तसेच महिला आघाडीच्या माध्यमातून तीव्र निषेध व्यक्त करताना पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची आता वेळ आली असल्याने केंद्र शासनाच्या माध्यमातून सदर भ्याड हल्ल्याच्या मागे प्रमुख सूत्रधार असणारे अतिरेकी तसेच सदर अतिरेकी कारवायांसाठी आर्थिक मदतीच्या माध्यमातून प्रोत्साहन देणाऱ्या मानसिकतेला फाशी देण्याची वेळ आल्याचे त्यांनी विशेष नमूद केले। तसेच सदर दहशतवादी भ्याड हल्ल्यामध्ये जीव गमावणाऱ्या तब्बल 26 निरपराध पर्यटकांना शिवसेना परिवाराच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। दहशतवादी हल्ल्याचा दहशतवादी हल्ल्याचा मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद निषेध होतो निषेध। सर्वप्रथम पेहलगाममध्ये मृत्यूमुखी गेलेल्या सर्व पर्यटकांना अंबरनाथ शिवसेना परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। आणि आज आम्ही मोदी साहेब आणि अमित साहेबांना सांगू इच्छितो की आपण जे राफेल आणि एवढे अत्याधुनिक हत्यारे आपण घेऊन ठेवले त्या म्युझियममध्ये जाण्यापेक्षा त्याचा तुम्ही उपयोग आज इथं करण्याची आज आपल्याला पाळी आलेली आहे। आज पाकिस्तानमध्ये घरून घुसून त्यांना मारण्याची आज कुठंतरी जनता, भारताची जनता आज पूर्णपणे रागात आहे। हे जे निष्पाप लोक आहेत त्यांना तुम्ही तिथं मारतायत आणि त्यांना तुम्ही धर्म विचारतायत की तू कुठल्या धर्मीचा आहे। जात विचारलं नाहीये, आपल्याला सर्वांना लक्षात घ्यायचं आहे। त्यांनी त्याची जात विचारली नाहीये, त्यांना त्यांचा धर्म विचारला आहे। अशा भरव्या लोकांना चौकात नागरा करून मारायला पाहिजे। आज शिवसेना आणि बीजेपी सरकार भारत या केंद्र सरकारमध्ये आहेत। आज जे लोकांनी त्यांना निवडून दिलंय याचं कारण एक आहे की ते हिंदू रक्षक म्हणून निवडून दिलंय। जर हिंदुस्थानमध्ये हिंदू जर सुरक्षित नसेल तर मी केंद्र सरकारला सांगू इच्छितो की सगळ्यांना शस्त्र परवान्याची तुम्ही एक आम्हाला परवानगी द्या, जेणेकरून तुमचे लोक, पोलीस लोक, मिलिटरी येईपर्यंत आम्ही आमची हत्यार करून त्याला मारू शकतो। तर यामध्ये मी एवढंच सांगू इच्छितो सरकारला की लवकरात लवकर त्यांना घरात घुसून तुम्ही मारण्याची योजना करा। हल्ला झालेला आहे त्या भ्याड हल्ल्याचा आम्ही शिवसैनिक, महिला आघाडी, युवा सेना, महिला आघाडी यांच्यातर्फे आम्ही निषेध करीत आहोत। आणि जसे पर्यटकांना मारलं तसंच त्यांना चौकात उभा राहून सरकारने गोळ्या घालाव्यात हीच आमची कळकळीची सरकारला विनंती आहे। आणि त्यांना तशाच प्रकारे मारहाण करून आमच्या म्हणजे जे गेलेत त्यांना न्याय येईल असं काम करावं। काश्मीरमधल्या पेहलगाममध्ये दहशतवाद्यांनी काल दुपारी भ्याड हल्ला केला। महाराष्ट्रातून, कर्नाटक, गुजरातीतून आले होते पर्यटक, त्यांच्यावर हा भ्याड गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये आपल्या पर्यटक 28 पर्यटक
पर्यटक तिथे थांबलेले आहेत त्यांना लवकर न्याय मिळावा आणि त्या जे दहशतवाद आहे तात्काळ त्यांना कंठस्थान घालावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. अरे मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, निषेध असो निषेध असो, पाकिस्तान